किसने दुकानाच्या अंग चालला का रे? अरे मला एक इनोची पुडी आणून दे रे. काय बाई? अरे 5 रुपयाने मला इनोची पुडी आणून दे बरं. ढोकळा करतो मी, ढोकळा. अरे दे दे दे. ढोकळा? आई हिरवी मिरची आहे ना? कढीपत्ता टाक जो, कढीपत्ता तडक्यात चांगला. दे मला पैसे, ते मी आणून देतो. ढोकळा करतो का? हा, 5 रुपये चिल्लर नाही माझं. जा ते भाऊले म्हणा केवढ्याची आहे तू. काय म्हणते मागच्या वेळेस बाई त्याच्या बायकोन तर बाई 11 रुपयाची पुडी दिलती मला. ती तर बाई लच चलवादी हाय बाई. एखादा माना काय डबल मजली घर बांधते का काय सांगा माल्या 5 रुपयावर. 11 रुपयाची इनोची पुडी दिली बाई तिनं मले. आणि तिचा नवरा 5 रुपयाला देते. मग तू त्या बाई जोडून आणतस काय नाही, तिच्या नवरा जोडून आणत जा ना. आता काय दुकानात गेलं तर काय वाट पाहत असतो का मी, कोण आहे कोण नाही पाहून जातो का. गेली ती होती तर मागले दिले तर म्हणे 11 रुपयाचे झाली म्हणे. जे कोण आहे दुकानात तर पाहिजे, काका असतील तर आण. ते काकू असेल तर आणू नको, ते तर मुद्दा म्हणून 11चीच लावीन. हे पाय ते काका असतील तर द्या म्हणा 2. आणि केवढ्याची झाली विचारजो. आता माझं काही चिल्लर नाही, मग मी नेऊन देतो. ढोकळा करतो ना पण नक्की. नाही तर मला आता दुकानात पाठवशील, इनो आणायला लावशील आणि दुसरंच काही करशील. ढोकळाच तर करतो ना. अरे करतो ना रे, म्हणून तर म्हणून राहिली. आण दिनो टाकून लय साजरा होते म्हणतात. अरे ते हे सांगे मले जोसना म्हणे ढोकळा तिच्या घरचा पाहायला मी दिलता तिथे बोलसा. तो असा जाडी गेलो ती साजरी म्हणे इनो टाकला म्हणे इनो. मला नाही दिला तू, म्हणजे तू लोकांच्या घरचा आणून खाऊन घेत मला देत नाहीस. मी बी पाहिली असती जाडी कशी आहे तर. बारीक पाली होती का जाडीवाली जाडी होती. अरे बडबडे पहिलं का जे दुकानातून आण. तिने काय मला काय आणून दिलं काय? तिच्या घरी गेले तर उलशी दिला त्यांनी 1 पीस खायले. एखादी आई असती तर त्या पिसातलं अर्ध पीस माझ्यासाठी आणत होती. त्या नाही आणलं. तुला एवढ्या नन्या मुन्या प्याऱ्या बच्चेची आठवण नाही आली का? खायच्या पुढे तू मला विसरली. ढोकळ्याची जाडी पाहून तू आपल्या किसनाले विसरली आई. दोस्त दोस्त ना रहा, माई माना रही, ढोकले के सामने प्यारे बच्चे को भूल गई. होय तिकडे अगं भलं शिल्लक बोलते बाई हे कट्ट. जाय उघडा ना. त्यात माणूस दुकान बंद करीन अजून मग 1:30 वाजता दुकान बंद करतात ते. जाय घेऊन ये. आपल्या घरीच करतो ढोकळा साजरा गंजभर. इस भरी बेबस बेदर्द दुनिया में मैं कहाँ जाऊं इनो ढूंढने. इनो मैं आ रहा. इनो तू मुझे मिल जा. मेरी माँ तुझे ढोकले में डालेगी. तू ढोकले को जाली ला और ढोकला मेरे पेट में जाएगा. इनो मैं आ रहा हूँ. आरामशीर जाय. बोललो बाई नाटके पोरगा आहे हे. खरं ना लस नाटक करते बाई हा किसन्या तो. लवकर ये रे नाही तर बसशील तिकडे हिंडात. तू बेसन घे, मी इनो घेऊन आलोच. किसना तू याई आहे का रे घरी? हा घरीच आहे, पण मला लय बिझी आहे सध्या. लय कामात आहे. तुम्ही जाऊ नका. तुम्ही जासान तर डिस्टर्ब करसान. 2 घंटे उठसान नाही. मला आई प्लॅन फिसकून टाकीन ढोकळा बनवायचा. काकू माई लय कामात आहे, जाऊ नका. बाई पाय किती आगाऊ पोरगा. मीना ये घरीच आम्ही. काय म्हणता सांग कसं आहे व किसने. मला म्हणते माई लय बिझी आहे म्हणते, काय कामात आहे म्हणते. काय करून राहिली व? काही नाही. कायच करणार ये ना. काय म्हणतो ती का व? मी ते विचारायला आलते तुले की तो भाव झाले त्या पापड दिले तर काय आलता का त्याचा फोन घेऊन? कसे झाले काय झाले, आवडले नाही आवडले? आलता व मा भाव जायचा. हो मी तुला सांगलं नाही का? भुलली हो मग याद. मा भाव जायचा आलता पण साजरे आहेत पुढच्या वर्षी देजा म्हणत अजून. आता म्हणत नाही माझा पावसाळ्यात कशी करीन म्हणलं ते बाई. तर मग म्हणे पुढच्या वर्षी देजा म्हणे आम्हाला. आवडले त्याले. मा भावाला दोतीच आवडले ते खाल्ले तर. मग ते भाव जाईले पटले. भाव जाईले माया फुकटचं ना आयतं पुटचंही पट्टे. नाही हो बाय. मी म्हटलं बाई त्या काही सांगलं नाही. म्हटलं आवडले नाही आवडले तर भाव जाईले कसं काय तर. आवडले ना बरं. पुढच्या वर्षी तर बाई मी बाय नोव्हेंबर पासून सुरू करतो. नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करतो पापड करणं. उन्हाळ्या भरून लय मोठे करून ठेवतो. मग पावसाळ्या भर इकल्या जातात. आता बाय ना पंचायत झाली. लोक मागून राहिले पापडच नाही. हो ते आता पाण्याच्या ना ते आता ते पुढच्या वर्षी खरंच लवकर सुरू कर. लोकांनी माहित होते पुढच्या वर्षी अजून. झाला का धंदा?
पोरग कोणाजवळ आहे माय? पिंकी आहे का घरी? हो पिंकी आहे घरी. मग मी इकडे आलतीस तर म्हटलं चाल हिच्या घरी जातो विचारतो. हो ना, गेले तर घरचे पाहुणे नाही? हा आशा बाई मंदा गेली पाहुणे काय माय हाय माय थांबली. थांबून घे, बरी तुला आधार होते. लेकरू जसं सटकर व्हायला हाताखाली एखादी बाई पाहिजेच बाई, वाकवायले म्हण का घरातलं काही करू लागायले म्हण. लय भारी जाते माय तानं लेकरू वागवणं, घरातला धंदा करणं. तुला हे शिल्लकची काम थोडं भारी नाही जात? राहू दे आईले अतीस. काय बाई पेरलं नाही तर बाय भरपूर येत जाय. आता पेरणं झालं तर बायला जसं काही 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 लय हे झालं. असं वाटते भोपाळाव खालून पाणीच नाही येऊन राहिलं बाई. माय सरिता कुठे गेलती बा? माय बाई शांताबाई कुकडून आल्या बाय, वावरात गेलते वाटते. हो माय बाई वावरात गेलती ना. पेरणं झालं तशी गेलीच नाही, म्हणून म्हटलं चल पाहून येतो किती निघालो काय निघालो, म्हणून गेलती वावरात. तू कुकडे गेलती माय इकडे? आम्ही दिगंबर भाऊच्या वावरात अत्रे लावायला होती ना, तर चालली घरी आता. माय बाई हो त्याच्या ओळख पडले का होत रे बाई माय वावरात आहे पाय. अतून तो ततलं साजरं दिसते, ततून पुढे तर बाई एक तास तर पुरं बंद निघालं नाही. पण हे म्हणतात की नाही निघीन, पाणी आले की निघीन. नाही म्हणलं काय सांग बाई मळा लागते काय तर. पण अत्रे गित्रे लावून जमीन वाटते बाई. हे बाय काही 4 पाणी सोयाबीन झालं, काही 2च पाणी आहे, काही आता टोपी नाही पडली त्याची. माग पुढे निघून राहिलं बाई. माय शांताबाई औंदा पाणी नाही आलं ना असं पुरमगच तर संदेश तसं व्हायलाय. एकाच वावरात 3 घाटा दिसतात. मग काय तर आता आम्ही गेलतो ना माझ्या दिगंबरूच्या वावराला जावेले तर बाय काही साजरं 6 पाणी झालं, काही 2च पाणी आहे, आणि काही काही तर तुमचं खरकत दिसते असं वाटते निघते का नाही निघत. आणि मी तर म्हणते पा पाणी आलं नाही खांदा ते निघते. पण त्या बाई भाऊनं लावलं बाई ते अळानं ते तूर लावायला लावली आणि लागे म्हणतात ते सोयाबीनचं लावायला लावलं. काल तूर लावायला होतं माहिती याच्याच वावरात, असून सोयाबीनची ओत्रे लावली. पण मली लावा लागतात ना पायनं नाही म्हणतात ते माघरचे, पण लावाच लागते बाई. उगाच पतलं झालं की मग लय हे होती. हा लोकायले काय तो आता होता तो तिकडला याच्यातला तो मोतीराम काय म्हणे येईल म्हणे बरं म्हणे मोकळे झालं तर पतलं झालं तर म्हणे डांगा करते म्हणे लय. आता का इतकाला डांगा करणार आहे का? अहो 2 हात काही नाहीये. इतका डांगा करणार आहे काय सोयाबीन? फालतूचं उगाच वावर राहते ना खाली. आता म्हटलंच बाई ताईले, पण आता नाही म्हणतात घरी गेल्यावर म्हणलं गे शांततेनं कोणाचं एकटा जास्त बोलता येत नाही माणसाईले. येईल तर भल्लं माहिती माणसाच्या पुढे बोलले, माणसाच्या पुढे मले शिकवतं का? राहिले माय मुखी लावाच लागते. लय जण लावून राहिले. माय बाई त्या शादवनं तर बाई वखरलं बाई, त्याच्या वरात वखर होता. त्यानं वखरून डबल पेरतो म्हणे. वाट नव्हती पाहा लागत किती मोठं महागाचं बी आहे हे आहे. खत टाकलं बीस होती ना माय त्याच्या वावरात उन्हाळेले. मग माहिती ना खतही होतं ना माय बाई, खत होतं एवढं मोठं महागाचं बी पडलं बाई. त्यानं वखरलं बाई माय बाई. हो का बाई सांग आता डबलचा खर्च आहे की नाही. मे महिन्यात बुवार उघडलं नाही भर मे महिना निरा दळदळ पाणी आलं. सगळे पावसाळा लागला होता त्याला. आणि जसं आता जून महिना लागला, मिरूग लागला, पेरणा पारण्याचे 1 दिवस आले आणि त्याला जशी येऊ ताप आलं. आता पडून नाही राहिलं. आणि मे महिन्यात लहान दळदळ पाणी आलं बाई. नद्या नाले 1 केले मे महिन्यातच. मी म्हणूनच ना ता वागते की बाई आता उन्हाळ्यात पाणी येऊन राहिलं, पावसाळ्यात घोर करतेच. सांग हाय की नाही? शेतकऱ्याच्या बुरावरच आहे ना माय. सरकार तर आहेच बाई, कोणतंही सरकार येऊ शेतकऱ्याच्या पिकाले भाव देतच नाही. आणि हे निसर्गही तसाच करून राहिला बाई. आता हिरा शेतकऱ्याच्या बुरावरच आहे. काय करा बाई आता माझ्या वावरात लय अत्रे पडले बाई. आता लावा लागेल बाई त्याच्यात. मग काय तर तिकडे तर माय पराठीच्या अंग जाऊनही नाही पाहिलं. पराठीचं बी किती महाग आहे माय बाई. त्या ज्योतिरामच्या वावरात 90% बी बाद झालं. कोणतं आणलं तर काय माहिती त्यानं, हलका गिलका आणलं असेल नाही तर. आता माय बाय 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 हो का बाय सांग बरं, गेला की नाही पेऱ्याचा खर्च वाया. अरे वहिनी शांताराम भाऊ आवाज देऊ राहिले ना. कुठे माय बाई काही बोलता वावरात होतं ते मामागच आहेत. सांगा आता मी का खोटं बोलतो काय? अरे बा तुमच्या कोठ्याजवळ आहेत ते, आवाज देऊन राहिले. भाऊ तिकून गेले असतील नदीतून. आता बाई सांगू माय हो बाई, हा माणूस तिकून गेला असेल बाई म्हणून भरकून गेले. सांग माय मी इकून आली बाई. माय बाई चाल बाई सरिता येतो माय. मला काय हात देऊन राहिले माय? ती तुमची गाय सुटून गेली ना. अगो माय बाई सांग चाल बाई सरिता जातो माय बाई. हो मी बी घरी चालली.
तुमचं निघालं का मुरली भाऊ? सोयाबीन निघालं का साजरं? हो मा निघालो बा. हो आता काही काही ठिकाणी दिसते जरस पण निघीन असं वाटते. हो बरं झालं बापा. मग काय तर निघालं तर टेन्शन नाही राहत. नाही तर डबल पेरायचं म्हटलं तर किती खर्च वाया जाते. मेहनत तर बरं काहीच नाही मोल त्या मेहनतीला शेतकऱ्याच्या. पण खर्च खर्च का थोडा लागते. चल बाई मी जातो बाई. बाई बाई गाय कोण सोडली बाई? मग मी तर बांधून आलती बाई. हो बाई या बबड्यानं सोडली गिल्लीशीन बाई. हो सांग मग आता बाय कुठे गावात हिंडून राहिली का काय बाई? गावातले लोक भले बोर आहेत ना. त्या रोजी किती रट्टा मारला बाई मा गाईले. जखमच झालती म्हणून तर बाई तिला सोडून नाही राहिली गावात. कुणी वावरात चालले वाटते. हो वावरातच चाललो होतो इकडे. चल माय बाई आपण घरी जा. अरे देवा सांग थट्ट तुटते बाई. वावरातून धंदा करून घरी गेला की घरी तर गेले कसं वाटते छत्री टाकावून निजून राह. पण एवढं आपलं नशीब. घरी गेल्यावर तर माझा भांड्याचा गराडा पडेल अशी. लेकरं शाळेतून येल असती त्याचे दप्तर कुठे येतं काय. धुणे राहील तर माय धुवाचं ती तसं हानीवर पडेल. चल माय बाई.